युतीबाबत चर्चा करण्यासाठी गेलेल्या शिवसेनेच्या समितीला भाजपकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याची प्रतिक्रिया आमदार हेमंत पाटील यांनी दिली. तर युतीबाबत स्पष्ट प्रतिक्रिया न देता आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मात्र सेना आणि राष्ट्रवादीच्या युतीचे संकेत दिले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची भाजपसोबत बैठक झाली, पण नांदेड शहरात दोन्ही आमदार शिवसेनेचे असताना भाजपकडून केवळ 6 जागांची ऑफर देऊन अपमान करण्यात आल्याचे हेमंत पाटील म्हणाले. अशोक चव्हाण यांचे एककल्ली राजकारण असल्याचे म्हणत हेमंत पाटील यांनी चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. गेल्या 3 दिवसापासून शिवसेना भाजप युतीच्या बैठका होत आहेत आणि त्याच्यामध्ये आमचे शिवसेनेचे दोन्ही आमदार, तिन्ही जिल्हा प्रमुख आणि भाजपचे प्रमुख नेते यांच्यावर या बैठका झाल्या आहेत. परंतु काल रात्री शिवसेना जिल्हा प्रमुख विनय गिरडे यांनी मला असं सांगितलं की अत्यंत अपमानास्पद अशी वागणूक तिथं देण्यात येत आहे. नांदेड उत्तर दक्षिणचे आमदार शिवसेनेचे असताना 81 पैकी केवळ 6 जागा घ्या असा प्रस्ताव भाजपकडून आलेला आहे. तर हे अपमानास्पद असं हे वागणूक आहे. या शहराचे दोन्ही आमदार असताना 60% जागा दिल्या पाहिजे, पण 60 नाही तर किमान 50% जागा तरी त्यांनी दिल्या पाहिजे. 81 पैकी 40 जागा जरी दिल्या तर ही युती होऊ शकते. परंतु जर अशा 5 आणि 6 जागा ऑफर करत असतील तर निश्चित शिवसेना स्वबळावरती नांदेडमध्ये लढेल. तर तुमची आणि आमदार चिखलीकर यांची भेट झाली, गळाभेट झाली, नेमकी काय चर्चा झाली? परवा माझ्या वाढदिवसानिमित्त त्यांनी अभिष्टचिंतन केलं आणि ते येणार होते, परंतु रात्री उशीर झाला म्हणून काल त्यांनी चहापान आणि नाश्त्यासाठी मला काल बोलवलं होतं आणि त्यांच्या घरी गेलो होतो. त्या निमित्ताने त्यांनी सत्कार सन्मान केला आणि त्यांचे प्रमुख नेते माननीय ओमप्रकाश पोकर्णा साहेब यांनी पत्रही दिलेलं आहे की भाजपा जर आपल्याबरोबर लढत नसेल तर शिवसेना राष्ट्रवादी अशी युती आपण शहरामध्ये करूया आणि निश्चित त्या संदर्भात सकारात्मक विचार आम्ही करत आहोत. राज्यातली समीकरण पाहिली तर भाजप आणि शिवसेना एकत्र आहे, तर नांदेडमध्ये तुमच्या बोलण्यावर राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊ शकतो? नाही, इथलं स्थानिक जे समीकरण आहे हे वेगळ्या प्रकारचं राहिलेलं आहे. पूर्वी शिवसेनेचे सुद्धा मी जिल्हा प्रमुख असताना 21 नगरसेवक या शहरामध्ये होते, परंतु माननीय अशोक चव्हाण साहेबांचं राजकारण बघितलं असताना एककल्ली आणि एकटा चलो रे असं हे राजकारण आहे. तेव्हा सहकाऱ्यांना अंडर एस्टिमेट करायचं, त्यांना अपमानास्पद वागणूक द्यायची ही काही पद्धत बरोबर नाही. तर सन्मानपूर्वक त्यांनी किमान 40 तरी जागा दिल्या पाहिजेत, तेव्हा ही युती होऊ शकते. मात्र तुमच्याच पक्षाचे उत्तरचे आमदार भाजपसोबत युती करण्यासाठी सकारात्मक आहे. 5 ते 6 जागा ही अफवा आहेत. सकारात्मक तर आम्ही सुद्धा आहोत, युती झाली पाहिजे. परंतु दोन्हीकडे शिवसेनेचे आमदार असतील आणि 5 आणि 6 जागा मिळत असतील तर युती कशी होईल? मग अनेक वर्षापासून काम करणारे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी काय करायचं? आमदार हेमंत पाटील यांनी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतल्याने नांदेड महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार अशी जोरदार चर्चा रंगली आहे. यावर मात्र स्पष्ट बोलण्याचे चिखलीकर यांनी टाळले. मताचे विभाजन होऊ नये म्हणून युती व्हावी अशी प्रतिक्रिया चिखलीकर यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तयारी पूर्णपणानं आहे, पण महायुतीचा धर्म म्हणून राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी भाजप आणि शिवसेनेकडे प्रस्ताव दिलेला आहे. आता भारतीय जनता पक्षाची आणि शिवसेनेची काय भूमिका आहे ते आणखी निश्चित कळलेलं नाही, पण राष्ट्रवादीने दोन्ही पक्षाकडे युतीच्या संदर्भातला प्रस्ताव दिलेला आहे. सर, शिवसेनेचे आमदार पाहतो 2 आमदारांच्या वेगळ्या भूमिका पाहायला मिळतात. कल्याणकर भाजपसोबत युती करतात, तर चिखलीकरांची तुमची काल गळाभेट झाली, चर्चा झाली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या. नाही, विषय असा आहे की मला 2 भूमिका माहीत नाही आहेत. शेवटी पक्षाचं नेतृत्व कोण करते याच्यावर खूप महत्त्वाचं अवलंबून आहे. आणि बालाजीराव कल्याणकरांना देखील आम्ही प्रस्ताव पाठवण्याची मी सूचना केलेली आहे. त्याच्यामुळं बालाजीराव कल्याणकरांनी, हेमंत भाऊंनी सगळ्यांनी एकत्रित बसून निर्णय घ्यावा. शेवटी युती झाली तर दुसऱ्याला संधी मिळणार नाही आणि झाली नाही तर दुसऱ्याला संधी मिळेल. बरं, हेमंत पाटील यांच्या समोर काही प्रस्ताव वगैरे तुम्ही ठेवला? नाही, हेमंत पाटलाचा परवा वाढदिवस होता, मी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी बाहेर होतो. मी त्यांना काल फोन केला तर ते म्हणाले, दादा मी तुमच्याकडे भेटीसाठी येतो.
त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी शुभेच्छा दिल्या. आल्याच्या नंतर आपण सर्वजण मिळून एकत्रित लढू अशा पद्धतीची चर्चा झाली आणि त्यांची तशी मानसिकता आहे. अशोक चव्हाण यांचे कट्टर विरोधक चिखलीकर आणि हेमंत पाटील यांच्यात चांगलीच दिलजमाई झाली आहे. काँग्रेसमध्ये असताना जिल्ह्याच्या राजकारणात किंग असलेल्या अशोक चव्हाण यांना भाजपात आल्यानंतर त्यांचे विरोधक कोंडीत पकडण्याचा प्रयत्न या निमित्ताने दिसतोय.